हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सगळ्या डाळींपासून एक पुड चटणी बनवणार आहोत। ती अतिशय पौष्टिक आहे। हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो। ह्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ते तुम्ही पाहून करू शकता। तर ही डाळ जी आहे ती मीडियम गॅसवर अगदी खरपूस छान भाजून घ्यायची आहे, कारण ही आपल्याला मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहोत। थोड्याच प्रमाणात चटणी असते, त्यामुळे घरच्या घरी मिक्सरला आपण ती भाजून घेणार आहोत। त्यानंतर उडदाची डाळ घ्यायची आहे, ती सुद्धा खमंग अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। सगळ्या डाळी असल्यामुळे अतिशय सगळे प्रोटीन त्यामध्ये असणार आहेत। आता आपण मुगाची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा भाजून घेऊया। यामध्ये आपण आता नंतर तीळ सुद्धा टाकणार आहोत। तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन्स आणि तीळ खाण्यासाठी अतिशय चांगले असतात। तर आता पाव किलो तीळ घ्यायचे आहेत। अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि तीळ पाव किलो। तीळ सुद्धा व्यवस्थित खमंग भाजून घेऊया। असं हे सगळे वेगवेगळे आपण धान्य टाकून पौष्टिक चटणी बनवणार आहोत आणि चिंच गूळ टाकल्यामुळे अगदी टेस्टी होते ही चटणी। तीळ भाजल्यानंतर आपण वेगळे ठेवायचे आहेत। धने घेऊया आता भाजण्यासाठी। आपण सगळ्या डाळी ज्या आहेत त्या भाजून एकत्र केलेल्या आहेत, त्या सगळ्या मिक्सरला एकत्र करायच्या आहेत। आणि हे जे धने, जिरे आणि तीळ हे जे आहे ते पावडर करायचे असल्यामुळे आपण हे वेगवेगळं ठेवणार आहोत आणि मिक्सरलाही वेगवेगळंच काढणार आहोत। फक्त डाळी ज्या आहेत त्या एकत्र बारीक करायच्या आहेत। धने पण भाजत आलेले आहेत, खूप छान सुगंध येत आहे धन्यांचा। त्यानंतर आता जिरे घ्यायचे आहेत, जिरे सुद्धा छान भाजून घेऊया। तर ही चटणी जी आहे ती पोळीसोबत, वरण भातासोबत आणि इडलीवर सुद्धा खूप छान लागते। जिरे छान भाजून झालेले आहेत, ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर खोबरं जे आहे ते मी खिसून घेतलेलं आहे। तुम्ही बारीक तुकडे पण करू शकता, पण खीस केल्यामुळं अगदी छान खमंग भाजलं जातं आतपर्यंत। तुम्ही पाहू शकता छान रंग आलेला आहे खोबऱ्याला, गुलाबीसर छान भाजून झालेलं आहे। आता त्यात थोडंसं तेल टाकून हे सगळं जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे वेगवेगळं। आणि डाळ जी आहे ती थोडीशी सरसरीत बारीक करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरमध्ये। थोडं तेल टाकायचं आहे। चिंच जी आहे ती उन्हात कडक वाळवून घेतली आहे, ती थोडीशी परतून घ्यायची आहे। आपण गरम केल्यानंतर थोडीशी मऊ पडेल आणि त्यानंतर ती थंड झाल्यावर कडक होईल। ती मिक्सरला बारीक करण्यासाठी आपण जे डाळींचं मिश्रण बारीक करून ठेवलं होतं ते थोडंसं मिक्स करायचं आहे, म्हणजे एकदम छान बारीक होईल चिंच। तर हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। चिंच बारीक केल्यानंतर थोडीशी चाळून घ्यावी लागेल, त्यामध्ये जरा काड्या वगैरे असू शकतात, त्यामुळे बाकीचं कुठलंही मिश्रण आपण चाळलं नाही, फक्त हे चिंच आणि डाळीचं मिश्रण ते आहे ते चाळून घेतलेलं आहे। आता सगळ्यात शेवटी थोडंसं तेल टाकायचं, जिरे मोहरी, हिंग घालायचं आहे भरपूर, चटणीला जेवढं लागेल तेवढं तिखट, हळद हे टाकून डाळीचं मिश्रण टाकून घेऊया। आणि त्यानंतर आपण जे धने, जिरे, तीळ सगळं जे बारीक करून घेतलेलं आहे ते एक एक करून ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि चिंच टाकल्यामुळे गूळ जो आहे तो बारीक खिसून घेतलेला आहे, तो पण ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। चिंच, गूळ आणि डाळींमुळं अतिशय टेस्टी आणि खमंग अशी चटणी होते ही। तर ही चटणी आणि 2-3 महिने भरपूर दिवस ही टिकते। प्रवासाला सुद्धा अतिशय छान आहे।
आणि मुलांना तर खूपच आवडते. नुसती खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण. तर असं हे सगळे मिश्रण एकजीव झाल्यानंतर खूप सुंदर कलर आला आहे. चटणी अतिशय छान झालेली आहे. तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.